हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आज आपण बघणार आहोत बाबांचं घर. आणि माझ्या अनेक व्लॉग्समध्ये जसं मी तुम्हाला सांगते की पुष्करची मावशी ह्याच बिल्डिंगमध्ये राहते. सो आज आपण तिच्या घरी सुद्धा जाणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. सो होम टूरला आपण सुरुवात करूया. ॲक्च्युली हा 1 RK आणि 1 BHK असे कंबाईन केलेले आहेत बाबांनी. पण हे मोस्टली डोअर आम्ही बंद ठेवतो. आणि हे आमचं मेन डोअर आहे. सो चला आज तुम्हाला माझं माहेरचं घर दाखवते. सो मेन एंट्रन्समधनं आत आल्यानंतर ही आमची लिव्हिंग रूम आहे. आणि ॲक्च्युली 2 ब्लॉक जरी एकत्र केले असले, थोडी रचना बाबांनी सेट केलेली आहे की कुठली लिव्हिंग रूम आणि मग कुठे काय करायचं. सो ही आमची मेन लिव्हिंग रूम आहे. सो आत आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा आमचा L टाईप सोफा सेट आहे. अगेन हा सोफा कम बेड आहे. हा आपण ओपन करू शकतो. सो हा सोफा कम बेड आहे. पाहुणे आले की खूप बरं पडतं. आत्ताच आमच्याकडे हे लगीन घर आहे. सो एक ओपन केला तर साधारण नॉर्मल एक 4 ते 5 माणसं तरी झोपू शकता, एवढा मोठा होतो तो. आणि ही बॅक साईडची खिडकी आहे जी लिव्हिंग रूमची आहे. आणि हॉलमधनं इथे आल्यानंतर ही 1 RKची लिव्हिंग रूम आहे. सो 2 लिव्हिंग रूम आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि ही मेनली आजोबांची रूम होती. आजोबांचा बेड इथे तुम्ही बघू शकता. छान ते इथे आराम वगैरे करायचे. आणि माझ्या मागेच तुम्ही बघू शकता ह्या लिव्हिंग रूमची ही विंडो आहे. सो व्हेंटिलेशन वगैरे खूप छान आहे इथे. आणि ह्याच लिव्हिंग रूममध्ये TV सेटअप, TV कॅबिनेट इथे करून घेतलं आहे. सो जनरली थोडंसं थिंकिंग की कोणी बाहेर आलं की एक रूम सेपरेट राहते आणि ही सेपरेट राहते. सो ह्या अशा 2 लिव्हिंग रूम्स आहेत. आणि TV कॅबिनेटमध्ये मग पूर्ण परत इथे सगळं डेकोरेटिव्ह ही शीप ठेवली आहे. माझी आणि अमृता आम्ही लहान होतो तेव्हा एक छोटी डॉल होती. सो ती अजून आहे, ती इथे ठेवली आहे. आणि बाबांचं सगळं जरा ट्रॉफीज काही ऑफिसमधल्या वायफाय तिथे ठेवलेलं आहे. माझ्या एका व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की अमू खूप छान पेंटिंग करते. सो हे शंकराचं असं तिने पेंटिंग केलं होतं. मग त्याची आम्ही फ्रेम बनवून घेतली होती आणि मग ती इथे लावली आहे. बाहेर जेव्हा आपण बघितलं की 2 डोअर्स होती, त्यातलं हे पहिलं डोअर आहे. पण हे मोस्टली आम्ही बंद ठेवतो आणि तेच मेन डोअर केलं आहे. ही लिव्हिंग रूम झाल्यानंतर इथे छोटासा पॅसेज आहे जिथे अगेन वॉशरूम्स आहेत. आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला आमचं किचन आहे. सो हे आमचं किचन आहे. इथे फ्रीज ठेवलाय आम्ही. आणि माझ्या अनेक व्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा मी तुम्हाला सांगितलं की माझ्या बाबांकडे अजूनही जुने कडप्पा जी स्टाईल होती तीच आहे. सो अजूनही सगळं असंच आहे. आणि माझी आई असे सगळे पेपर्स इथे घालते आणि ते सगळं असं मॅनेज करून ठेवलंय. आणि कडप्प्यांमध्येच हा आम्ही असा एक देव्हारा बनवून घेतलाय. देव्हाऱ्याच्या ह्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता सगळे कडप्प्याचं स्टोरेज करून घेतलंय, ज्यात सगळे आपले रेग्युलर स्टीलचे डब्बे आहेत. इथे आमचा ओव्हन ठेवलाय, इथे सुद्धा स्टोरेज आहे. सो असं हे पूर्ण किचन अजून सुद्धा बाबांनी जे कडप्प्यापासूनचं होतं ते तसंच ठेवलंय. हा ओटा आहे आणि ही किचनची खिडकी. ह्या किचनमधनं बाहेर आलो की ही 1 RKची लिव्हिंग रूम. आणि इकडनं स्ट्रेट गेलो की अगेन मेन लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूममधनं स्ट्रेट इथे पॅसेज बघू शकता. आणि इथे बेडरूम आहे. आणि माझ्या राईट हँड साईडला स्टडी रूम आहे. तर मेनली हे ॲक्च्युली 1 BHKचं किचन होतं. पण आम्ही जसं तुम्हाला सांगितलं 2 ब्लॉक एकत्र केलेत. सो 1 RKचं किचन आम्ही ॲज अ किचनच ठेवलं आहे. आणि मग ही माझ्यासाठी आणि अमूसाठी अशी छोटीशी स्टडी रूम बनवलेली. आणि नॉट ओन्ली स्टडी रूम, पण आपण जसं म्हणतो की किड्स रूम, तशी माझी आणि अमूचीच ही बेडरूम होती. आणि सगळं आमच्या दोघींसाठी इथे बनवून घेतलं होतं. आणि ह्या बेडरूमची ही विंडो आहे. पण अगेन ही जास्त आम्ही कधी ओपन करत नाही. आणि मग तिला धरून असं आम्ही पूर्ण एक मोठं वॉर्डरोब करून घेतलंय, ज्यात आता तर आम्ही दोघी मोठ्या झालो, पण तेव्हा हा खण माझा आणि हा खण अमूचा असे आम्ही सगळे खण डिसाईड करून घेतले होते. सो असं एक मस्त वॉर्डरोब इथे करून घेतलंय. आणि वॉर्डरोबच्या एक्झॅक्ट समोर ही जी दरवाजाची साईड आहे, मग इथे वरती जरा आम्ही स्टोरेज करून घेतलं होतं, घरात जे आपल्याला स्टोरेज लागतं ते. सो हे इथे करून घेतलेलं. आणि हे कपाट तुम्ही बघू शकता, जवळजवळ एक 80 वर्ष झाली आता हे कपाट आमच्याकडे आहे. माझ्या आजोबांच्या काळापासून आहे.
आणि माझ्या घरात सगळ्यांना वाचायला खूप आवडतं. भगवद्गीतेपासून पुस्तकं ह्यात आम्ही ठेवली आहेत. सो छान हे कपाट अजून सुद्धा इथे आहे. आणि इथे ॲक्च्युली सोफा कम बेड आहे आणि तिथे आमचं मोठं स्टडी टेबल आहे, पण आता खूप पसारा आहे, सगळं तिथे मॅनेज करून ठेवलंय. सो अशी ही माझी आणि अमूची एक रूम होती. स्टडी रूम मधनं बाहेर आल्यानंतर हा पॅसेज आहे. मग इथे वॉशिंग मशीन ठेवलंय, इथे वॉशरूम्स आहेत आणि वॉशिंग मशीनच्या वर एक असं छोटंसं स्टोरेज करून घेतलंय, ज्यात शॅम्पू, डेटॉल, लिक्विड वॉश, भांड्यांचे साबण, अंघोळीचे साबण आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या कपाटात ठेवल्या आहेत. आणि पॅसेजमधनं स्ट्रेट आल्यानंतर ही मेन बेडरूम आहे आईबाबांची आणि इथे सुद्धा छान वरती स्टोरेज करून घेतलंय आणि ही अशी कबर्ड्स करून घेतली आहेत आणि मध्ये हा बेड आहे आणि बेडवरती भरपूर पसारा आहे कारण राहू आणि त्याचे कझिन्स सगळे खेळत आहेत. आणि जशी हॉलमध्ये एक फ्रेम लावली आहे अमूने पेंटिंग केलेली, सो इथे गणपतीची फ्रेम लावली आहे, अमूने पेंटिंग केली होती. आणि बेडरूमला लागूनच ही बाल्कनी आहे आणि माझी आणि अमृताची घरातली फेवरेट जागा. भरपूर वेळ आम्ही या बाल्कनीमध्येच असायचो कारण आम्ही सतत इथे खेळत असायचो. आमच्या इथे एक मोठा झोपाळासुद्धा होता. सो अशी बेडरूमला लागून ही एक बाल्कनी आहे. सो असं आहे माझं माहेरचं घर. आणि जसं मी माझ्या अनेक ब्लॉग्समध्ये सांगितलेलं, पुष्करची एक मावशी माझ्या बाबांच्याच बिल्डिंगमध्ये राहते. सो पटकन आज आपण तिच्याकडे सुद्धा जाऊया. माझे बाबा बेसिकली ग्राउंड फ्लोअरला राहतात आणि पुष्करची मावशी सेकंड फ्लोअरला राहते आणि आपण सेकंड फ्लोअरला पोहोचलो. सो मावशीकडे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि पुष्करची ही सगळ्यात मोठी मावशी विजू मावशी. आणि अगेन आता माझी सुद्धा मावशीच आहे, पण मावशीच्या आधीपासून मी तिला काकू म्हणते कारण जसं तुम्हाला माहिती आहे की ती बाबांच्याच बिल्डिंगमध्ये राहते आणि आम्ही अगदी लहानपणापासून ॲक्च्युली काकूंकडे एक छान असा फिश टँक होता. सो बिल्डिंगमध्ये आम्ही फिश बघायला जायचे म्हणून दररोज काकूंकडे यायचो. त्याच्यामुळे माझी आणि त्यांची ओळख तसं बघायला गेलं तर आम्ही खूप लहानपणापासून काकूंना ओळखतोय. आणि आता लग्नानंतर पुष्करची मावशी म्हणून मग ते आता माझ्या काकू पण आहेत आणि मावशी, असं दोन्ही नातं आहे माझं त्यांच्याशी. अंकिताने सगळी माझी ओळख करून दिलेलीच आहे. लहानपणापासून मी या दोघींना ओळखते, म्हणजे संपूर्ण घरालाच ओळखते कारण आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो एवढे वर्ष. आणि त्या खरोखर दोघी आमच्याकडे यायच्या, हे बरोबर आहे. आणि हेमा म्हणजे तिची आई किंवा तिच्या आजी आजोबा आमच्याशी खूप जवळचे संबंध होते. त्या सगळ्या आठवणी परवा जाग्या झाल्या तिचा व्हिडिओ ऐकून. आणि आम्ही बिल्डिंगमध्ये एकत्र कार्यक्रम खूप केलेले आहेत, त्याच्यामध्येही त्यांना भाग घ्यायला लावलेला आहे. त्यांना अगदी म्हणजे धीट केलेलं आहे तेव्हा, आणि त्यांनी ते केलेलंही आहे दोघींनी. त्या मला सगळ्या आठवणी येतात. आता अंकिताने तर सगळं सांगितलंच आहे माझ्याविषयी. आणि पुष्कर माझा भाचा आहे, माझ्या सगळ्यात धाकट्या बहिणीचा मुलगा आहे तो. आणि मग हे नंतर जमलं. सो आता मी सून आणि तसं बघायला गेलं तर माहेरकडून मुलगी, असं दोन्ही माझं नातं आहे. खरंय खरंय. ह्या मावशीला 2 मुलं आहेत, ओंकार दादा आणि श्रीकार दादा. आणि माझ्या अनेक ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल की पुष्कर इथे लहानपणी खेळायला यायचा. सो तो त्यांच्याच बरोबर इथे खेळायला यायचा आणि भरपूर खेळायचे, क्रिकेट, फुटबॉल भरपूर. आणि आता ओंकार दादा हा टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आहे आणि श्रीकार दादा आपण जी व्यावसायिक नाटकं म्हणतो, भद्रकाली प्रोडक्शन, ज्याचे सर्व प्रसाद कांबळी आहेत, त्यांच्याकडे तो ॲज अ मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. ज्यात तो नाटकांचं व्यवस्थापन, तिथली सगळी मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी तो सांभाळत असतो. आणि दोघांचीही फील्ड अशी आहेच. सो अनफॉर्च्युनेटली आज दादासुद्धा टूरसाठी बाहेर गेलाय आणि श्रीकार दादासुद्धा त्याच्या कामासाठी बाहेर गेलाय. मावशी आहे आणि अनफॉर्च्युनेटली आमचे काका
गेल्या 4-5 वर्षापूर्वी एक्सपायर्ड झाले, पण मला अजूनही आठवतं आम्ही जेव्हा जेव्हा इथे यायचो तेव्हा काका नेहमी असायचे, मला आणि अमृताला चॉकलेट दे, खाऊ दे, सतत असायचं. आणि जसं मावशीने सांगितलं की माझं घर तिला, तसं आम्हाला सुद्धा काका काकू ही दोन्हीही व्यक्तिमत्व माहिती होती, कारण बिल्डिंगमध्ये सतत कार्यरत असायचे. काहीही झाले तरी काकांकडे जाऊया, काकूंकडे जाऊया असं होतं. सो मावशीच्या घरी आलेलो आहोत. सो जसं तुम्ही आता मगाशी बघितलं असेल की मी बाबांचं घर तुम्हाला दाखवलं, तर सेम बिल्डिंगमध्ये आहे, त्याच्यामुळे घराचं जे स्ट्रक्चर आहे ते सेमच आहे. सो एंट्रन्समधनं आल्यानंतर हा अगेन ही लिव्हिंग रूम आहे. तर इथे छान अशी सिटिंग अरेंजमेंट तिने केलेली आहे. सोफा सेट ठेवलाय आणि मध्ये छोटासा टीपॉय ठेवलाय. सोफ्याच्या समोरच इथे 2 खुर्च्या आहेत आणि खुर्च्यांच्या बाजूला छोटीशी टीव्ही कॅबिनेट आहे. कॅबिनेटवर वरती असा मध्ये टीव्ही आहे आणि टीव्हीच्या पूर्ण अशा आजूबाजूला तिने सगळ्या मूर्त्या ठेवल्या आहेत. तर ही गजानन महाराजांची मूर्ती आहे आणि विजू मावशी गजानन महाराजांची भक्त आहे. आत्ता जो प्रगट दिन होऊन गेला, सो ती छान पारायण वगैरे सुद्धा करते. त्याच्या बाजूला 2 गणपतीच्या मूर्ती आहेत आणि इथे छान छोटीशी अशी कृष्णाची सुद्धा मूर्ती आहे. इथे साईबाबांची आणि विठ्ठलाची मूर्ती तिने ठेवली आहे. मधनं अगेन स्ट्रेट गेलं की मावशीची बेडरूम आहे आणि जसं बाबांकडे आपण बघितलं की बेडरूमला लागूनच बाल्कनी आहे, सो मावशीच्या इथे पण अशी बेडरूमला लागून बाल्कनी आहे. बेडरूममध्ये एंटर केल्यानंतर माझ्या लेफ्ट हँड साईडला वॉर्डरोब आहे आणि वॉर्डरोबच्या बरोबर समोर बेड ठेवलाय आणि बेडरूमला लागून जी बाल्कनी आहे, सो मावशीच्या बाल्कनीमधनं व्ह्यू खूप छान दिसतो, कारण मावशी राहते 2nd फ्लोअरला. सो पूर्ण चौक असा तिच्या गॅलरीमधनं दिसतो. हे मावशीचं किचन. फक्त आमचं जे किचन होतं ते 1 RKचं किचन बाबांनी तसंच ठेवलेलं आणि मावशीचा हा 1 BHK आहे, जिथे तुम्ही बाबांकडे बघितलं असेल की माझी आणि अमृताची रूम केली आहे. सो थोडंसं स्ट्रक्चर वेगळं आहे. सो माझ्या लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता कडप्पे आहेत. जसं बाबांच्या घरी बाबांनी अजून कडप्पे तसेच ठेवलेत, तसे मावशीने सुद्धा अजून तिच्या किचन मधले कडप्पे तसेच ठेवले. आणि अनेक व्लॉगमध्ये मी सांगितलंय की ओपन किचन आणि मॉड्युलर किचन. सो मॉड्युलर किचन आपण जसं म्हणतो की ऑर्गनाइज करून ठेवू शकतो, तसं ओपन किचन सुद्धा आपण छान ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. जसं मावशीने इथे तुम्ही बघू शकता सगळं तिच्यानुसार तिने छान लावून ठेवलंय. इथे ताटाळ ठेवलंय, त्याच्या खाली छान मग कप स्टँड केलाय तिने. ग्लासेसच्या जागी सगळे ग्लासेस आहेत, वाट्या आहेत. सो छान असं कडप्प्यामध्ये सुद्धा तिने सगळं नीट ऑर्गनाइज करून ठेवलंय की तिला ज्या ज्या वेळेला जे जे लागेल ती पटकन काम करताना घेऊ शकते. असं ओपन किचन सुद्धा कधीतरी सोपं वाटतं. सो असं हे मावशीचं किचन आहे. आणि जसं बाबांकडे आपण बघितलं असेल कडप्प्यांमध्येच देव्हारा केला होता, तसा मावशीकडे सुद्धा असं छान तिने देव्हारा करून घेतलाय. आणि जो व्ह्यू आपण बाल्कनीमधनं बघितला तोच व्ह्यू किचनच्या सुद्धा खिडकीतनं दिसतोय. कडप्प्याला लागूनच ह्या साईडला तिचा फ्रीज आहे आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला ओटा आहे. मगाशी जी आपण बाल्कनी बघितली तिथे छान अशी सिटिंग अरेंजमेंट सुद्धा करून घेतली आहे. मस्त ओपन व्ह्यू मध्ये आपण मनमोकळ्या गप्पा मारू शकतो, गरम गरम चहा पिऊ शकतो. सो आता सुद्धा आम्ही छान गप्पा मारतोय. आणि असं मावशी काकू मावस सासूबाई ह्यांचं हे घर होतं आणि आज मी तुम्हाला बाबांचं सुद्धा घर दाखवलंय. आणि आता थोड्याशा गप्पा मारतोय आणि मी परत जाते खाली बाबांकडे, कारण जसं तुम्हाला माहिती आहे आज आहे मेहंदी. सो मस्त एन्जॉय करणार आहोत. खास बेत सुद्धा केलाय मेहंदीसाठी. सो चला जाऊया. कुठे गेले ते जुने दिवस माझे, अंकिताचे, या बिल्डिंग मध्ये घालवलेले कित्येक ते क्षण. काळ बदलतो, वेळ बदलते, यालाच आयुष्य म्हणतात. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.